नमस्कार, मी डॉक्टर रहस्य घोगरे. तर आज मी तुम्हाला खूप महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलणार आहे. तर तुम्ही बघत असाल आता हिवाळा सुरू झाला आहे, थंडीचा ऋतू सुरू झाला आहे आणि थंडी म्हटलं तर या थंडीमध्ये हिवाळ्यामध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण खूप जास्त वाढतं. तुम्ही ऐकलं असेल, बऱ्याच लोकांना थंडीमध्ये हार्ट अटॅक येतो. तर हा हार्ट अटॅक थंडीमध्येच का येतो किंवा जिम करताना का जास्त लोकांना येतो? कारण नॉर्मल हार्ट अटॅक तर येत असतो बऱ्याच लोकांना, पण याचं जास्त प्रमाण थंडीमध्ये किंवा जिम करताना बऱ्याच लोकांना हार्ट अटॅक येतो. तर आपण आज या गोष्टीबद्दल बोलणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हार्ट अटॅकचं कारण काय आहे, ते एक्झॅक्ट मेकॅनिझम त्याचं काय आहे, हार्ट अटॅक म्हणजे शरीरामध्ये म्हणजे हार्टमध्ये एक्झॅक्टली काय होतं त्याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही दुसऱ्यांना पण पाठवा, कारण तुमच्यामुळे हा व्हिडिओ पाठवल्यामुळे कोणाचा तरी जीव वाचू शकतो. तर हार्ट अटॅक म्हणजे काय असतं एक्झॅक्टली, किंवा त्याचे सिम्पटम्स काय? सर्वात प्रथम मी तुम्हाला त्याचे सिम्पटम्स सांगेल. सिम्पटम्स म्हणजे काय, म्हणजे हार्ट अटॅक येण्याअगोदर काय होतं शरीरामध्ये किंवा आपण कसं ओळखायचं तो अटॅक आहे असा. तर मेन गोष्ट म्हणजे लेफ्ट साईडला छातीमध्ये खूप जोरात दुखतं. ते दुखणं एवढं असह्य असतं, असं वाटतं म्हणजे दुखतं पण, आणि छातीवर असं काहीतरी खूप असं वजन ठेवल्यासारखं वाटतं असं छातीवर. आणि ते वजन ठेवलं म्हणजे एवढं असं वाटतं कोणतरी माणूस बसला छातीवर, ते एवढं दुखत असतं हार्ट अटॅकमध्ये. म्हणजे आपण याला अँजायनाचं पेन म्हणतो. तर एक साईड म्हणजे लेफ्ट साईडला छातीमध्ये खूप दुखणं. तर हे जे मधला हात आहे, ते पूर्ण हात इथून ते खांदा आणि हात खूप जास्त प्रमाणात दुखतं. नंतर हे दुखणं छातीमध्ये, हातामध्ये आणि आपल्या शोल्डर जॉईंट खांद्याला पण खूप दुखतं आणि मानाला, म्हणजे हे पूर्ण लेफ्ट साईड एक साईड एवढी हाताची छातीमध्ये आणि मानाला आणि ते जॉला खूप प्रमाणात दुखतं. हे मेन गोष्ट आहे. हे जास्त प्रमाणात लोकांना हे खूप दुखतं असं. दुसरी गोष्ट म्हणजे घाम येतो खूप जास्त प्रमाणात. तिसरी गोष्ट म्हणजे त्यांना श्वास घ्यायला खूप त्रास होतो असा. आता श्वास घ्यायला बऱ्याच लोकांना येत पण नाही. काही लोकांमध्ये हे सिम्पटम दिसतो किंवा काही लोकांमध्ये दिसत पण नाही. पण हे मेन गोष्ट म्हणजे छातीमध्ये दुखणं, घाम येणं किंवा उलटी आल्यासारखं होणं आणि भीती खूप वाटते हार्ट अटॅक यायच्या वेळेस किंवा छातीमध्ये जेव्हा दुखतं तेव्हा म्हणजे त्या पेशंटला खूप प्रमाणात असं भीती वाटते. ते भीतीमुळेच तो पेन अजून जास्त वाढतो, कारण त्या भीतीमुळे बॉडीमध्ये ॲड्रेनालिन, नॉन ॲड्रेनालिन सिक्रेट होतात आणि हार्टवर वर्क म्हणजे लोड जास्त येतो. तर हे सिम्पटम्स आहेत हार्ट अँजायनाचे, म्हणजे हार्ट अटॅक येण्याच्या अगोदर. तर हार्ट अटॅक म्हणजे हार्टमध्ये काय असं घडत असतं, तर नॉर्मली तुम्ही ऐकलं असेल, डॉक्टर बोलतात ब्लॉकेज झाले शरीरामध्ये. तर ब्लॉकेज हे बऱ्याच लोकांमध्ये असतं. तर आता माझ्यामध्ये म्हणजे सगळ्या लोकांचं असतं ब्लॉकेज. आता माझ्यामध्ये 5% असेल किंवा समोरच्या व्यक्तीमध्ये 10% असेल, काही लोकांमध्ये 20-25. पण जेव्हा हे ब्लॉकेज 70%पेक्षा जास्त होतं, तेव्हा सिग्निफिकंट चेंजेस दिसायला लागतात. अँजायनाचे म्हणजे हार्ट अटॅकचे लक्षण दिसतात. जेव्हा हे 90-95% वर जातं, तेव्हा पेशंटला किंवा माणसाला हार्ट अटॅक येतो. तर जास्त करून हिवाळ्यातच का अटॅक येतो, हा मेन आपला मुद्दा आहे. तर हिवाळ्यामध्ये काय होतं, आता तुम्ही बघितलं असेल, तुमच्या घरी पाईप असेल एखादा, आपण झाडांना पाणी करतो तो पाईप असेल, तर तो पाईप हिवाळ्यामध्ये एकदम कडक बनतो. त्याची म्हणजे फ्लेक्झिबिलिटी जी असते ना, ती पूर्ण नाहीशी होती आणि ती कडक बनतो. सेम आपल्या शरीरामध्ये तसं होत असतं. आपल्या शरीरामध्ये जे आपण रक्तवाहिन्या असतात त्या हिवाळ्यामध्ये कडक बनतात, म्हणजे व्हॅसोकन्स्ट्रिक्शन होतं. आपण त्याला मेडिकल टर्ममध्ये व्हॅसोकन्स्ट्रिक्शन म्हणतो. व्हॅसोकन्स्ट्रिक्शन म्हणजे त्या रक्तवाहिन्या असतात त्या नॅरो बनतात. म्हणजे समजा नॉर्मली एवढी साईज आहे रक्तवाहिनीची, म्हणजे ती जरूर मेनची साईज डायमीटर एवढी आहे, तर ते व्हॅसोकन्स्ट्रिक्ट झाल्यामुळे ते छोटं बनतं, एवढे बनतात ते. आता समजा आपण झाडाला पाणी घालतोय आणि समजा जर आपण समोरचं जे पाईपाचं जे समोर हे असतं म्हणजे तोंड असतं ते दाबलं तरी ते प्रेशर वाढतं, आणि त्यामुळे प्रेशर वाढल्यामुळं मागं मोटरवर जेवढं तुम्ही समोर रेजिस्टन्स जास्त देणार, तेवढं ते मागे पंपावर किंवा मोटरवर प्रेशर येणार. सेम आपल्या हार्टमध्ये होत असतं. हे व्हॅसोकन्स्ट्रिक्शन झाल्यामुळं BP वाढतो. BP वाढल्यामुळं हार्टवर जास्त लोड येतो. हार्टवर लोड आल्यामुळे अगोदरच तुमच्या शरीरामध्ये ब्लॉकेज होतं आणि त्यामध्ये हार्टवर लोड आला जास्त, तर हार्टला ब्लड सप्लाय पूर्ण प्रमाणात मिळत नाही. त्यामुळे हार्ट अटॅक येतो किंवा मायोकार्डियल इन्फार्क्शन म्हणतो आपण त्याला, मायोकार्डियल इंजुरी होती त्यामध्ये.
तर हे एक रिझन झालं. दुसरं रिझन म्हणजे थंडीमध्ये जे आपल्या रक्ताची विस्कॉसिटी म्हणतो, ब्लडची विस्कॉसिटी, ती वाढली जाते. म्हणजे रक्त पातळ असतं नॉर्मली, ते जरा थोडं घट्ट बनतं हिवाळ्यामध्ये. तर त्यामुळे थ्रॉम्बोसिस होण्याचे चान्सेस, म्हणजे आपण त्याला बोलतो रक्ताची गुठळी, तर रक्ताची गुठळी बनायचं प्रमाण हिवाळ्यामध्ये खूप प्रमाणात वाढतं. हे मेन रिझन आहेत थंडीमध्ये हार्ट अटॅक येण्याचे. दुसरं म्हणजे जिममध्ये हार्ट अटॅक का येतो बरेच लोकांना. आता जिममध्ये बरेच लोक काय करतात, वॉर्मअप करत नाहीत. वॉर्मअप एक्सरसाइज पहिल्यांदा करावा लागतो जिममध्ये, कारण आपण हार्ट रेट ग्रॅज्युअली वाढवतो, म्हणजे हळूहळू वाढवतो. 70 आहे 80 90 वरून हळूहळू वाढवतो. जर तुम्ही डायरेक्ट एक्सरसाइज केला, डायरेक्ट कार्डिओ केलं किंवा डायरेक्ट असं जास्त डंबेल उचलले, म्हणजे हार्टवर लोड जास्त एकदम आलं, तरी पण हार्ट अटॅक जास्त लोकांना त्या म्हणजे जिम करताना येतो. हे जिममध्ये हार्ट अटॅक येण्याचं कारण आहे. आणि त्यामध्ये म्हणजे जिममध्ये दुसरं कारण येण्याचं म्हणजे डिमांड आणि सप्लाय यामध्ये मिसमॅच होतो. हे खूप इम्पॉर्टंट हार्ट अटॅकमध्ये, डिमांड आणि सप्लाय. कारण हार्टचं डिमांड खूप वाढतं. एक्सरसाइज जेव्हा आपण करतो ना, तेव्हा शरीराची डिमांड खूप असते, त्यामुळे त्याला रक्ताची गरज खूप जास्त असते. त्यामुळे रक्ताची गरज असल्यामुळे हार्ट तेवढ्या प्रमाणात पंप करतं, फास्ट करतं. म्हणजे हार्ट त्यावेळेस आता नॉर्मली आपला 60 to 100 नॉर्मल हार्ट रेट असतो. तर ते हार्ट जास्त प्रमाणात पंप करतं ब्लड, कारण पूर्ण शरीराला रक्त द्यायचं असतं त्याला त्यावेळेस. त्यामुळे हार्टवर लोड जास्त येतो. हार्टवर लोड आल्यामुळे म्हणजे हार्टला पण, आता हार्ट एक प्रकारचे मोटर्स आहेत, ते पंपच आहे हार्ट एक प्रकारचे. जर त्याला पूर्ण प्रमाणात ब्लड सप्लाय नाही दिला तर ते म्हणजे मोटरला समजा आपण जर लाईट गेली तर मोटर बंद पडणं. तसंच हार्टमध्ये जर त्याला ब्लड सप्लाय पूर्ण प्रमाणात नाही झाला ब्लॉकेजमुळे, तर त्याचे हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस वाढतात जिममध्ये मोस्टली हे. तर आता हे कसं टाळता येईल, हार्ट अटॅकचं प्रमाण हिवाळ्यामध्ये आणि एक जिम करताना कसं टाळता येईल? तर तुम्हाला मी सांगितलं, जिम करताना वॉर्मअप करायचं पहिल्यांदा, आणि नंतर तुमचं काय असेल ते एक्सरसाइज करायचा. थंडीमध्ये सकाळी जास्त लवकर उठणं, आता खूप लोक सकाळी 5 वाजता 6 वाजता एक्सरसाइज करतात आणि ते लवकर म्हणजे वॉर्मअप न करताच थंडीमध्ये घराबाहेर निघतात. त्यामुळे तुम्हाला जे मी मेकॅनिझम सांगितलं, तर वॅसोकन्स्ट्रिक्शन झाल्यामुळं जे लुमेन असतं ते नॅरो होतं आणि हार्टला ब्लड सप्लाय म्हणजे हार्टचा वर्कलोड जास्त वाढतं आणि हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण जास्त वाढतं. तर सकाळी जास्त लवकर उठणे पण टाळा. जरी तुम्ही उठत असाल तर घरीच व्यायाम करा, थोडंसं वॉर्मअप करून एक्सरसाइज करा. हे झालं त्याचे सिम्पटम्स, हे नेक्स्ट मेकॅनिझम त्याचं, आणि हे तुम्हाला कसं टाळता येईल. आता दुसरं म्हणजे आजकाल खूप प्रमाणात लोकांना हार्ट अटॅकचे प्रमाण वाढलं आहे. तर हे कशामुळे वाढलं आहे, तर हे मोस्टली शरीरामध्ये हार्टमध्ये ब्लॉकेज झाल्यामुळं वाढलं आहे. म्हणजे ब्लॉकेज म्हणजे काय असतं, ॲथ्रोस्क्लेरोटिक प्लाक म्हणतो आपण त्याला, ॲथ्रोस्क्लेरोसिस वाढतं, कोलेस्ट्रॉल जास्त वाढतं शरीरामध्ये. तर हे कोलेस्ट्रॉल कशामुळे वाढतं? कोलेस्ट्रॉल वाढतं मेन म्हणजे जास्त आपण बाहेरचं अन्न खाल्ल्यामुळे, म्हणजे फॅटी फूड्स किंवा फ्राईड फ्रूट्स, म्हणजे तळलेले पदार्थ किंवा तळलेले किंवा तुप्पट पदार्थ किंवा नॉनव्हेजमध्ये पण कोलेस्ट्रॉल खूप प्रमाणात असतं. आणि बॅड फॅट म्हणतो आपण त्याला, LDL VLDL वाढतं. हे कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळं ॲथ्रोस्क्लेरोटिक प्लक जे आपल्या रक्तवाहिन्यामध्ये असतो हार्टच्या, ते तयार होतो आणि त्यामुळे ब्लॉकेज होतं. हे त्याचं मेन रिझन आहे हार्ट अटॅकचं. आणि हे ब्लॉकेज मी तुम्हाला बोललो आता, ते 70% जेव्हा जास्त होईल तेव्हा ते हार्ट अटॅकचं प्रमाण खूप प्रमाणात वाढतं. हे मेन गोष्ट आहे. आता दुसरं म्हणजे हे टाळता कसं येईल, तर तुम्ही बाहेरचं अन्न खूप पूर्णपणे टाळा, घरचं जेवण करा व्यवस्थित. आणि दुसरं म्हणजे मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची मला, तर जेव्हा पण तुम्हाला असं वाटत असेल की आता पेशंटला छातीमध्ये दुखतंय खूप किंवा असं घाम येतोय, तर तुमच्या घरी मी तुम्हाला गोळीचं नाव सांगतो, ते मेडिसिन सांगतो तुम्हाला, तुम्ही वाटलंच तर लिहून घ्या. ही गोळी नायट्रोग्लिसरीन 0.5 मिलीग्राम. ही गोळी त्यावेळेस खूप लाभदायक ठरू शकते, कारण ही गोळी जे पण म्हणजे रक्तवाहिनी असते नॅरो झालेली असते, त्याची डायमीटर वाढवते, म्हणजे ती मोठी करते आणि हार्टला व्यवस्थित प्रमाणात रक्तपुरवठा होतो. तर जेव्हा पण कोणाला वाटत असेल छातीमध्ये खूप दुखतंय, घाम येतोय किंवा हात माझा दुखतोय, म्हणजे अँजायनाचे सिम्पटम्स असतील, तर हे एक गोळी नायट्रोग्लिसरीन मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो, ते बघा, 0.5 मिलीग्राम. तर हे जिभेखाली ठेवायची गोळी. जेव्हा तुम्हाला असं वाटत असेल मला हे दुखतंय, तर प्रत्येकाने आपल्या घरी ही गोळी आणून ठेवा. हे जिभेखाली गोळी ठेवायची आणि मग असे 0.5 मिलीग्राम एकदा डोस घ्यायचा
आणि मग हे तुमचं राहून जाईल, म्हणजे जे पण तुमचं अँजिनाचं पेन आहे ते राहून जाईल. जर तुम्हाला जास्त म्हणजे 20 मिनिटापेक्षा जास्त होत असेल तर हा हार्ट अटॅक येण्याचे खूप जास्त प्रमाणात चान्सेस आहेत. तर आता हा हार्ट अटॅक वाचवण्यासाठी म्हणजे हे जे ब्लॉकेज तयार झालेत बॉडीमध्ये हे कसे टाळता येईल आपल्याला, किंवा आपण खाण्यामध्ये काय बदल करावा, तर मी तुम्हाला 3 गोष्टी सांगेल ते तुम्ही खात जावा शहरामध्ये, म्हणजे तुमच्या डाएटमध्ये ॲड करा. एक म्हणजे लाल कांदा, दुसरं म्हणजे लसूण, कोणता लसूण, पांढरा लसूण नाही, लाल लसूण म्हणजे आपला देशी लसूण असतो तो, आणि तिसरं म्हणजे आलं. हे 3 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. तर हे काय करतं, जे लसूण असतो ना तर ते आपलं जे मी तुम्हाला सांगितलं थ्रॉम्बस म्हणजे रक्ताची गुठळी होण्याचे प्रमाण जास्त असतं, तर हे रक्त तुमचं म्हणजे पातळ ठेवतं शरीरामध्ये, म्हणजे ते घट्ट होण्यापासून वाचवतं, हे जे लसणाचं काम असतं हे. तर दुसरं म्हणजे लाल कांदा आणि आलं, तर यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात. तर नॉर्मली काय होतं, आपल्या फ्री रॅडिकल्स इंजुरीमुळे पण आर्टरीला इन्फ्लामेशन किंवा नेक्रोसिस म्हणजे डॅमेज होण्याचे चान्सेस असतात आर्टरीचे. तर हे अँटीऑक्सिडंट असल्यामुळे हे त्याला नाहीसे करतात, त्यामुळे खूप प्रमाण कमी होतं. तर आज मला या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे महत्त्वाचं सांगायचं होतं. तर हे मी तुम्हाला स्ट्रोकचं पण प्रमाण खूप असतं याच्यामध्ये, म्हणजे हिवाळ्यामध्ये. तर स्ट्रोकचा व्हिडिओ मी एक अगोदर व्हिडिओ बघितला आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला अजून नेक्स्ट व्हिडिओ कोणता पाहिजे ते. थँक्यू, धन्यवाद.